राम राम मंडळी. उपवासाचा वेगळा पदार्थ. वऱ्याचे तांदूळ घेतलेत मी 1 वाटी. खमंग भाजून घेतले, स्वच्छ धुवून भात बनवून घेतला. बघू शकता तुम्ही. आता आपल्याला आमटी बनवायची आहे. मी शेंगदाण्याचा वापर नाही केला यावेळेस. 2 चमचे तीळ घेतले, 2 चमचे खोबरं घेतले ओलं, 2-3 मिरच्या, हिरव्या मिरच्या घेतल्यात, 1 बटाटा बॉईल करून घेतलाय. वाटण करून घेऊया आपण. मिरची तर फ्राय पाहिजेच. बघू शकता तुम्ही. लिंबू आणि थोडंसं मीठ टाकून मिरचीवर टाकायचं, खायला 1 नंबर लागते. बॉईल केलेला बटाटा टाकला, 1 चमचा तेल टाकलं, बॉईल केलेला बटाटा टाकला आहे. बघू शकता. थोडा परतून घेऊया. वाटण टाकून आपण छान आमटी शिजवून घेऊया. 5 मिनटं झाकून ठेवून झाली आपली आमटी. आता बटाट्याची सुकी भाजी बनवतो. 1 चमचा तूप टाकलं, 1 मिरची टाकले, लिंबाचा रस, चवीनुसार मीठ टाकून छान होते भाजी. प्लेन एकदम पण छान. बघू शकता तुम्ही. हा पदार्थ खायला खूप छान आणि हलका आहे. उपवासाच्या वेळेस चालू शकतो.